नमस्कार मित्रांनो, आज सर्वात मोठी बिनजोड होते आणि सगळ्या महाराष्ट्राला या बिनजोडकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ही बिनजोड आहे ती खूप मोठी आहे. पक्षा आणि संतोष तोडकर समाजसेवक ठाणे विठाबा हे दोघे जण पळणार आहेत. आपला सुंदर 11-11 जो सरांचा सुंदर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तो आणि नामदारकरांचा पक्षा ना आणि पक्षा ना लिहिले पुढं त्याच्यावरती पक्षा लिहिले पुढं. पक्षा आणि सुंदरची आज प्रेक्षणीय बिनजोड होणार आहे आणि या दोघांच्या विरोधामध्ये आज खूप मोठे महाराष्ट्रातील बिनजोडचे टॉपचे बेताज बादशाह आहेत. आता बादशाह म्हटल्यानंतर कोण नक्की? बादशाह म्हटल्यानंतर या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आत्ता चालू सीझनचा मुंबईचा एक टॉपचा नामांकित नंदी असा हा मिलिंद शेठ पाटील यांचा कुसगाव अंबरनाथकरांचा भुंगा आणि त्याच्यासोबत आज पळणार आहे मेहरबान. काय जोडे मेहरबान आणि भुंगा. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आत्ता बिनजोडमध्ये या दोघांचं खूप मोठं नाव आहे आणि बिनजोडमध्ये सतत चांगली कामगिरी करत आहेत दोघेसुद्धा. आणि तुम्हाला माहितीच आहे आणि ही शर्यत जी आहे ते मैत्रीपूर्ण होणार आहे. इथे चांगली शर्यत होतात मुंबईमध्ये आणि बिनजोडच्या शर्यतीमध्ये खूप आनंद असतो, खूप एक्साइटमेंट असते की निकाल जो आहे दोन्हीपैकी एका गाडीलाच मिळतो आणि गुलालाच पात्र होत्यात. शेवटी कसं होतं 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये तुम्हाला गट काढावा लागतो, सेमी काढावं लागतं, नंतरनं तुम्हाला गुलाल मिळतो. परंतु तसं नाही आहे. मुंबईच्या ज्या बैलगाड्या शर्यतीच्या बिनजोडचं शर्यत आहे त्यांचं, त्यामध्ये 2 गाड्या पळतात, त्यातली एक जिंकेल ती गाडी विजय झालेली आहे, त्या गाडीला गुलाल मिळतो. म्हणजेच बघा या अशा शर्यती आहेत. या शर्यती अशा खूप साऱ्या शर्यती आहेत. शंकरपटातल्या शर्यती वेगळ्या आहेत, त्या नाशिकमधल्या शर्यती वेगळ्या आहेत त्या. परंतु तुम्ही बघितलं आज एक मोठी शर्यत जमलेली आहे बिनजोडमध्ये. मुंबईची शर्यत आहे. मुंबईमध्ये कुठला आहे मला माहीत नाही, परंतु बॅनर पडलेला आहे. आत्ता अपडेट अशी मिळालेली आहे. भुंगा मेहरबान ही जोडी पळणार आहे सुंदर 11-11 आणि पक्षासोबत. काय कोण वाटतंय, कोण जास्त वाटतंय तुम्हाला जोडी, कुठली जोडी मारेल आज? मला वाटतंय आज सुंदर 11-11. तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये लय बेकार पळतो, चांगला पळतो, म्हणजे बेकार म्हणजे लय स्पीडनं चांगला पळतो असं मला म्हणायचे आणि त्याला पण रोखणं कठीण होईल. शेवटी आता भुंगा आणि मेहरबान हे सगळे हे दोन्ही टॉपचे आहेत, त्याच्यामुळे बाजी हेच मारतील असं मला वाटते. परंतु फाईट चांगली होईल, कारण की कधीच या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कधीच कुणाला कमी समजायचं नसतं आणि जर समजलं कमी तर तुम्हाला माहिती आहे काय होतं. परंतु भुंगा एक अपराजित योद्धा आहे या मुंबईमध्ये आत्ता चालू सीझनमध्ये. तर त्याला हरवणारा एक टॉपचा नंदी म्हटलं तर भुंगाला जर हरवायचं जर असेल तर चेष्टा नाही आहे. कुठली गाडी अशी नाही मला वाटत की हरवेल म्हणून. परंतु शेवटी तुम्ही सांगू शकता कमेंट्समध्ये की कोण हरवू शकते भुंगाची गाडी. आणि आज जर तुम्ही माहिती आहे भुंगा आणि सैराट या जोडीला रोखणे कठीण, परंतु आज तर मेहरबान आहे. मेहरबान तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कसला पळतो. पहिल्यांदा शर्यत जी आहे ती भुंगा विरुद्ध सुंदर 11-11 अशी जमलेली, परंतु असा बॅनर आत्ता मागाशी पडला. मेहरबान बरोबर आपल्याला भुंगा पळताना दिसेल आणि सुंदर बरोबर पक्षा. काय वाटतंय कोण मारलं बाजी? अवघड आहे, कारण की निकाल सांगणं अवघड आहे. शेवटी आता कसं आहे भुंगा दोन्ही खांदी पळतो, दोन्ही साईडने पळतो. जो दोन्ही साईडने पळतो त्याला बादशाह म्हणतात आणि तो बादशाहच आहे असं म्हणावं तर लागेल, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आत्ता भुंगाला हरवणं साधं सोपी गोष्ट नाही आहे. दोन्ही बाजूने कसला पळतोय, टॉपने पळतोय आणि गाडी छकड्यानेच मारतोय. काय भुंगा चांगला पळतोय, असंच नाव कर महाराष्ट्रामध्ये तुझ्या मालकाचं, तुझ्या फॅनचं. आणि नक्कीच तुला 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आम्हाला बघायचे तुझा पळ कसा आहे, कारण की तू आता 1-3-4 महिने झाले असतील पुशेगावच्या मैदानापासून तू काय दिसलाच नाही. का होता पुशेगावच्या मैदानात मला बी आठवणं काय, पण कमेंटमध्ये सांगा नक्की भुंगा होता का नव्हता पुशेगावच्या मैदानामध्ये. परंतु आज सगळ्यात मोठी बिनजोड म्हणावी लागेल. एक रकमेची नाही आहे, परंतु एक काटाकीर अशी बघण्यासारखी मोठी शर्यत होईल. मैत्रीपूर्ण शर्यत आहे. कुणी जरी जिंकला तरी तिथं आनंद तेवढ्यापुरता साजरा करा, दुसऱ्याच्या मनाला ठेच पोचेल अशी काही कुणी तिथं वर्तवणूक करू नका. सगळे आपलीच नंदी आहेत. परंतु आज या बिनजोडकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. शर्यत किती वाजता होते याच्याबद्दल अपडेट तर मी तुम्हाला देईनच, परंतु मला वाटते भुंगा आणि मेहरबान ही दोघंच बाजी मारतील, कारण की दोघेही टॉपचे नंदी आहेत. परंतु बघूया सुंदर आणि पक्षा कशी फाईट देत आहेत. शेवटी मॅच अशी असेल की इंडिया विरुद्ध कसे म्हणावी लागेल बरं का, इंडिया विरुद्ध न्यूझीलंड. चांगला सामना आहे. शेवटी इंडियामध्ये चांगले खेळतो, सगळ्याला महाराष्ट्राला माहीत आहे. पण तसंच भुंगाचं पण आहे, तसंच भुंगा बी मुंबईमध्ये चांगलाच पळतो आणि मला वाटते तीच गाडी मारेल असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये जरूर सांगा. परंतु आज सुंदरने आणि पक्षाने चांगलीच फाईट दिली पाहिजे, चांगले पळाले पाहिजेत. जर जिंकले तर
इतिहास होईल, इतिहास होईल आज. बघूया काय होते. बघा नक्की बिनजोड.